नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे आपण आजचे खूप सुंदर असे रिव्ह्यू ऐकत आहोत. बघा प्रेक्षकांनो, सुरुवातीलाच आपण बघतो की इकडे पार्थ उदास बसलेला असतो आणि तेवढ्यात तिथे मानिनी काकू येतात आणि मानिनी काकू त्याला म्हणतात की काय रे, अजूनही स्वतःच्याच विचारांमध्ये अडकलाय. मग पार्थ म्हणतो की काय, माझ्याकडे लक्ष द्यायला ना माझ्या आई वडिलांकडेच वेळ नाहीये. पार्थ म्हणतो की काय आहे, काव्या सध्या जास्त जवळची आहे म्हणून माझं मलाच बघावं लागेल. इकडे मानिनी काकू यावर म्हणतात की अगं बाई, त्या म्हणतात की म्हणजे मी काव्याशी बोलतेस म्हणून तू माझ्याशी बोलणार नाहीयेस. पार्थ म्हणतो की आई, तुला जर असं वाटत असेल की मी तुझ्याशी बोलावं तर काव्याला निघून जायला सांग, तुझं ऐकतील त्या. आणि बघा मानिनी काकू म्हणतात की वारे वा, मी का सांगू, मी नाही सांगणार तिला जायला. मानिनी काकू म्हणतात की अरे, ती तुला मनवण्यासाठी इथे आली आहे. पार्थ, तुला खरं सांगू का, 16 तारखेला आपल्या घरात जे काही झालं ना, त्यानंतर मी आशाच सोडून दिली होती. पण आता काव्या स्वतःहून आपल्याकडे आली आहे. मानिनी काकू म्हणतात ती घरात आल्यापासून ना आपल्या घरात असा उत्साह संचारला आहे बघ. आणि बघा इकडे मानिनी काकू म्हणतात कान पकडून, पार्थ आईवर रुसूच नको ना रे. पार्थ म्हणतो की तू पण कान धरू नको बरं. त्या म्हणता मी खूप मिस करते हे राजा, तुझं माझ्याशी बोलणं, तुझं हसणं, जीवाचं या घरात मस्ती करणं, सगळं. तुला नाही आठवण येत का जीवाची? इकडे पार्थ म्हणतो की येते ना, आठवणी यायला लागल्या का नको त्या आठवणी हजेरी लावून जातात. आणि पार्थ म्हणतो की तरीही जीवाला मी खूप मिस करतो. इकडे मानिनी काकू म्हणतात की परवा तर तू खूप मिस करणार आहेस त्याला. पार्थ म्हणतो की काय आहे परवा. मानिनी काकू म्हणतात मी काय सांगू, तूच आठव ना. पार्थ म्हणतो की आई सांग ना. मानिनी काकू म्हणतात की सध्या आता तोच म्हणाला ना, मी फक्त काव्याचा विचार करतो, मग बघ तोच विचार कर. आणि बघा इकडे आता आपण बघतो की पार्थच्या चेहऱ्यावर हसू आलेलं असतं आणि इकडे आता मानिनी काकू पार्थचे नाक धरतात आणि म्हणतात की मकर संक्रांत आहेत परवा. मानिनी काकू म्हणतात की आठवतंय आपल्याकडे तुम्ही देशमुख बॉईज काय धमाल करायच्या. आणि बघा हे ऐकल्यानंतर इकडे पार्थला पण आपण पार्थच्या चेहऱ्यावर पण आनंद बघतो. मानिनी काकू म्हणतात की तू जीवा युग. पार्थ म्हणतो की आठवतंय सगळं. पार्थ म्हणतो की तू आणि जीवा तिळाचे लाडू वळायचात, तोपर्यंत बाबा आणि मी पतंग खेळायचो. युग माझी फिरकी धरायचा आणि मग बाबा. इकडे मानिनी काकू म्हणतात बाबा हरायला आले की इकडे ते पतंग जीवाच्या हातात देऊन टाकायचे आणि तुम्हाला दोघांना आपापसात भिडवायचे. पार्थ म्हणतो की मग आमचा खेळ किती वेळ चालायचा. जीवाही माझा पतंग कापायचा नाही आणि मीही त्याचा पतंग हवेत उडत असताना बघत राहायचो. पण परिस्थितीने असा आता आमच्या बॉन्डिंगचे असे पतंग उडवलेत की प्रेमाचा माझ्या विश्वासाच्या फिरकीतूनच सुटला आहे. फिरकी खाली पडलीये आणि आमचे पतंग असेच हवेत उडत आहे. बघा प्रेक्षकांनो, हे ऐकल्यानंतर मानिनी काकूंना सुद्धा वाईट वाटतं आणि त्याहून जास्त तर पार्थला वाईट वाटत असतं. आता ती पतंग कापलीही जाणार नाहीयेत आणि हवेत जाऊन पळत धरताही येणार नाहीये. आणि इकडे मानिनी काकू पार्थला दिलासा देता आणि म्हणतात की हवा शांत झाली ना की पतंग हळूहळू खाली येतो. पार्थ, त्या म्हणतात की विश्वास ठेव. त्या म्हणतात की सगळी परिस्थिती हळूहळू सुधारणार आहे, सगळं थाऱ्यावर येईल बघ. त्या म्हणतात की तोवर तुझ्यातला गोडवा सोडू नकोस राजा, प्लीज. इकडे आई गेल्यानंतर पार्थ म्हणतो की मिस यू टू. आणि बघा आता इकडे हा जीवा नंदिनीच्या रूम मध्ये शिरलेला म्हणजे घुसलेला असतो. ते काय नंदिनीला आवडत नाही म्हणून ती जीवाचा हात पकडून म्हणते या खाली, या खाली चला. तर शारदा काकू म्हणतात की अगं नंदिनी ऐक ना. पण नंदिनी कुणाचं ऐकते का, त्या जीवाला घराबाहेर काढण्यासाठी ती जीवाला हात धरून खाली आणते. खाली आल्यानंतर नंदिनी म्हणते की जा बाहेर तुम्ही. शारदा काकू म्हणतात की नंदिनी अगं कसं वागतेस तू त्यांच्याशी. जीवा म्हणतो की असू द्या सासूबाई. नंदिनी म्हणते की आई काय चाललं आहे तुझं, माझी आई असून सुद्धा तू यांच्या टीम मध्ये सामील झालीये. आणि जीवा म्हणतो की अगं अजून तुला जीवाचा प्रेम असं काहीतरी बोलतो आणि नंतर क्लिअर करतो. जीवाच्या प्रेमातली ताकद अजून कळलीच नाहीये. जीवा म्हणतो की आता तर फक्त तुझ्या आईलाच माझ्या टीम मध्ये सामील करून घेतलं आहे, उद्या तुझ्या बाप्पा. तेवढ्या शारदाताई त्याच्याकडे बघतात आणि हा म्हणतो की उद्या तुझ्या बाबांना सुद्धा माझ्या टीम मध्ये सामील करून घेईल,
कळलं का? आणि इकडे जीवा म्हणतो की काय ना, ते जेव्हा जास्त भडकलेले असतात ना तेव्हा मी जास्त चार्ज होतो. इकडे नंदिनी त्याला म्हणते की हो ना. मग नंदिनी म्हणते हो ना, मग तुम्ही एवढे चार्ज असतात तर स्वतःच्या अंगावर लॅपटॉप का चार्ज करत नाही तुम्ही? नंदिनी म्हणते की आई तू कनेक्शन काढ, देऊन टाक त्यांना लॅपटॉप वगैरे. शारदाताई म्हणतात की अगं आत आलेत ना आता, होऊ दे ना लॅपटॉप थोडा चार्ज तरी. इकडे जीवा म्हणतो की असू द्या आई, जेवढा झालाय तेवढ्या ह्याच्यात ऍडजस्ट करतो, जेवढं चार्ज झाला आहे तेवढं चालेल मला. आणि जीवा लॅपटॉप चार्जिंगला ठेवलेला असतो तो काढून आणतो आणि जीवा म्हणतो की थोडाफार झाला असेलच आणि गरज लागली तर थोडाफार चार्ज करायला येईनच की काय. इकडे नंदिनी ऐकत नाही आणि म्हणते की नाही तुम्ही बाहेर व्हा. आणि आता तेवढ्यात गुड्डू कोणाला तरी घेऊन येतो आणि म्हणतो की आवा की आवा. आणि त्याच्या हातात छान असे सुंदर असे फुलं असतात आणि जीवा म्हणतोय हा तर आपला गुड्डू, ये ये गुड्डू ये. शारदा काकू म्हणतात की अय्या किती छान फुलं आहेत. आणि नंदिनी सुद्धा त्या फुलांकडे बघते आणि शारदा काकू म्हणतात की एवढी सगळी फुलं आपल्या बागेतली आहे. तेवढ्या गुड्डू म्हणतो की नाही नाही, ती आपल्या बागेच्या मधली नाही आहे, हे तर आपल्या जीवा भैयांवर लोकांच्या बरसणारं प्रेम आहे. जीवा म्हणतो की काय सांगतो? आणि गुड्डू म्हणतो की नंदिनी भाऊजी हे बघा हा डिलिव्हरी बॉय फुल घेऊन आलेला आहे आणि हे तर मला गेटवरच भेटला. म्हणून नंदिनी त्याच्याकडे बघते. जीवा म्हणतो की डिलिव्हरी बॉय? तो म्हणतो की नाही नाही, बुके भेटला, ते भेजासाठी भाऊजी आहे असं तो गुड्डू म्हणतो. मग जीवा म्हणतो की हे, आणि नंतर म्हणतो की हे भेजेसाठी भेजा आहे. त्यावर जीवा म्हणतो की काय बोलला? आणि नंतर तो गुड्डू क्लिअर करतो की हे भाऊजीसाठी भेजा आहे. जीवा म्हणतो की हा. गुड्डू त्या डिलिव्हरी बॉयला म्हणतो की दे दे. आणि शारदा काकू उत्सुकता त्या तिला म्हणतात की काय ग, काय लिहिलंय सांग ना. आता ही नंदिनी जरा रागातच बोलते आणि म्हणते की जीवांची नंदिनी सोड तुझा राग, जीवांचा आहे प्रेम, त्यांच्या तरी थोडस तरी नीट व्हा. आणि जीवा म्हणतो की आणि ही नंदिनी पुढे वाचते की जीवांचे फॅन अनघा. यावर शारदा काकूंना खूप हसायला येतं. जीवा म्हणतो की क्या बात है. आणि गुड्डूला जोरदार टाळी देतो आणि जीवा खुशीच्या आनंदात शिट्टी वाजवतो. त्याच तेवढ्यात नंदिनी त्याच्याकडे बघते आणि हा शिट्टी वाजवणं बंद करतो. आणि शारदा काकू नंदिनीला म्हणतात की याच्यावर काय लिहिलंय वाच. आणि बघा ती वाचते की गेट वेल सून. नंदिनी चिडते, अरे मी काही आजारी आहेत का गेट वेल सून म्हणायला. तेवढ्यात डिलिव्हरी बॉय म्हणतो की मॅडम अजून 3-4 बुके आहेत ना, ते बाहेर आहे, मी बाहेरही लावून आलोय गेट वरती. डिलिव्हरी बॉय म्हणतो की तसं सांगितलं होतं लोकांनी पाठवायच्या आधी. आता इकडे जीवाचं तोंड असं आणि त्याच्यावर लिहिलंय हॅशटॅग जीवनदिनी, हॅशटॅग नंदिनी ये ना. आणि ही नंदिनी जीवाकडे आता खूप रागाने बघते, पण ह्या जीवाला ना फार आनंद होत असतो. त्याला म्हणजे असं झालंय की आनंद करू का दुःख मानू, कारण नंदिनी त्याच्याकडे कशा याच्याने बघते त्यामुळेच. आणि म्हणतो की काय बोलतो. इकडे हा जीवा म्हणतोय की म्हणजे माझे फॅन्स माझ्या नावाने बुके पाठवताय. हा जीवा म्हणतोय म्हणजे मी काय जे एफर्ट्स घेतोय ते लोकांपर्यंत पोहोचतायत आणि लोक सिरियस घेतायत, माझा ना विश्वासच बसत नाहीये गुड्ड्या. इकडे गुड्ड्या म्हणतो की बराबर आहे जीवा भैया, बराबर आहे. आणि तो म्हणतो की गुड्डू एक दिवस नंदिनी भाऊजी पण तुम्हाला सिरियस घेणार. आणि जीवा म्हणतो की तिने वर घेतलं मला थोडं सिरियसली, पण नंदिनी आता भडकते, त्याच्या हातात ते बुके देते आणि म्हणते की बाहेर वा. आणि बाहेर त्याला ढकलं होते, पण ते बुके म्हणजे जे फुलं आहेत ना ते दरवाजात अडकतात, म्हणजे फुलं आतमध्ये राहतात आणि ते मागच्या काड्या आहेत त्या जीवाच्या हातात बाहेर असतात. ती म्हणते की बाहेर वा, मला ऐकायचं नाही आहे काही तुमचं, बाहेर वा. आणि बघा आतमध्ये नंदिनीकडे फुलं आणि याच्याकडे मात्र दांड्या असंच आलेलं असतं. नंदिनी त्या फुलांकडे बघून त्यांना छान कुरवाळते. शारदा काकू म्हणतात की अख्खं जग जीवांच्या प्रयत्नांची कदर करत आहेत नंदिनी, तू पण जरा कदर कर त्याच्या मेहनतीची. बघ ती फुलं पण आत राहिली आहेत, तेच सांगताय तुला. आणि आता आपण इकडे बघू, इकडे काव्या आता तिच्या मिस्टर भोक्यासाठी काय बनवते आहे ते. तिने कसली तरी जोडी सोडलेली असते आणि म्हणते की काय रे भोक्या, असं काय बघतोयस माझ्याकडे. आणि काव्या म्हणते की बासुंदी करते. आणि काव्या तिच्या भोक्याला म्हणजे तो भोक्याला म्हणते की हे तुझ्यासाठी नाहीये, हे माझ्या बोक्यासाठी आहे. आणि रम्या प्रेक्षकांना तिथे आलेली असते आणि काव्याचं आणि बोक्याचं बोलणं ती ऐकत असते. ती म्हणते की तुला हवी आहेत, म्हणजे काव्या तिच्या बोक्याला म्हणते. ती म्हणते ठीक आहे, राहिली तर थोडीशी देईन. आणि रम्या तिथे येते आणि म्हणते की अरे वा,
मन रमवण्यासाठी चांगलंच खेळणं आणलेस की. आणि इकडे रम्या हात लावायला जाणार तेवढ्यात काव्य तिला म्हणते की हात नाही लावायचा इकडे रम्या तिला चिडवण्यासाठी आलेली असते. ती म्हणते की तसंही खरा पार्थ आयुष्यात मिळणार नाहीच आहे, त्यामुळे आपलं तू काय बोलवतेस याला मिस्टर बोका बोकड्या जे काही असेल ते त्यालाच पार्थ समजून चालवून घे. इकडे आता काव्याने तिला म्हणते की बिघडलेली सिनेमन कॉफी काही हवं आहेत का तुम्हाला. काव्या म्हणते की नाही, हवं असेल तर घ्या आणि निघा. रम्या म्हणते की तुझा हा जो काही ओव्हर कॉन्फिडन्स आहेत ना काव्या, तो हवा होता मला. रम्या म्हणते की कुठून येतो ग एवढा ओव्हर कॉन्फिडन्स तुझ्यात. आणि बघा असं प्रश्न केल्यानंतर ही काव्या काय करते, तिच्या हनुवटीला धरते आणि इकडे तिकडे तिचं तोंड फिरवते. त्यामुळे रम्या चिडते आणि तिचा हात झटकते. काव्या म्हणते की मला एक गोष्ट सांग, संध्याकाळ झाली की जरा कमी दिसतं का तुला. ती म्हणते की अगं हा ओव्हर कॉन्फिडन्स नाहीये, हा काव्याचा कॉन्फिडन्स आहे. आणि काव्या म्हणते की कसं आहे ना रम्या, जगात सगळ्या गोष्टी उसने मिळतात ग, कॉन्फिडन्स नाही मिळत. इकडे रम्या तिला म्हणते की रम्या काही उसनं घेतच नाही काव्या, एकतर ती कमावते नाहीतर हिसकावते. असं बोलल्यानंतर मात्र काव्या तिच्याकडे थोडी रागानेच बघते. आणि इकडे मग काव्या म्हणते की मग आता काय हिसकावणार आहात. इकडे रम्या म्हणती छे ग, मला आता काही गरजच नाहीये काही हिसकावण्याची. रम्या म्हणते की माझं नशीब स्वतःहूनच माझ्या पारड्यात प्रेम टाकणार. ती म्हणते की अरे देवा तुझं प्रेम. रम्या म्हणते की हो माझं प्रेम. आणि रम्या म्हणते की माझं प्रेम कोण आहे हे या घरात कोणालाही विचार तू. माता ही काव्याला तोडीस तोड आहे. ती म्हणते की अच्छा, मग माझा नवरा कोण आहे हे अख्ख्या जगाला विचारतो. लग्न झालंय माझं त्यांच्याशी. पण इकडे आता रम्या बघा, ती म्हणते की पार्थच्या आयुष्यात, रम्या म्हणते की पार्थच्या आयुष्यात 2 लग्न आहेत काव्या. आणि रम्याचं हे बोलणं ऐकल्यावर थोडं काव्याचा चेहरा आपण पडलेला दिसतो किंवा नाराज दिसतो, पण ती तिचं बोलणं मनावर घेत नाही आणि किती 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 हसायला लागते. आणि ती म्हणते की अगं रम्या, वाटेल ते बडबड करतेस का तू. ती म्हणते की नाही नाही, एक काम कर, तुला एवढं चांगलं भविष्य सांगता येत असेल ना तर आपला बंगला मोठा आहे, बंगल्याच्या बाहेर एक पोपट घेऊन बैस, असेही तुझ्याकडे कन्व्हिक्शन एकदम जबरदस्त आहे. काव्या चुटक्या वाजवते आणि म्हणते की असं 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 मूर्ख बनवू शकतेस तू लोकांना. आणि इकडे रम्या म्हणते की मी भविष्य सांगेल की नाही मला माहित नाही. आणि त्याचबरोबर हिचा प्रेक्षकांनो अभ्यास देखील चालू असतो. आणि ती रम्या म्हणते की तुला माझं भविष्य मात्र ऐकवते. इकडे ही काव्य म्हणते की अगं रम्या बास कर ना, ह्या एकाच दिवशी किती कॉमेडी करणार आहेस तू. रम्या म्हणते की नाही, तू माझं भविष्य ऐकच, आणि ते पण तेही अशा व्यक्तीच्या तोंडून की ज्याचं म्हणणं कधीच खोटं नाही ठरत. मग काव्या म्हणते की कोण. रम्या म्हणते की अगं सांगते, थांब कळेल तुला लगेच. आणि आता गुरुजींनी बहुतेक रम्याने बहुतेक गुरुजींना फोन केलेला असेल. आणि इकडे बघा काव्या बासुंदी म्हणजे बनत आहे, त्याचबरोबर ती अभ्यास देखील करत आहे. आणि बघा फोन लागलेला असतो. ती म्हणते की नमस्कार गुरुजी, मी रम्या बोलते आहे. रम्या म्हणते की आपण बोलू शकतोस का, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. ते म्हणतात की विचार. रम्या म्हणते की मागे एकदा तुम्ही मला म्हणाला होता. आणि बघा काव्या अभ्यासाबरोबर तिचं लक्ष त्या गुरुजींच्या बोलण्याकडे पण असतं. माझं आणि पार्थचं लग्न होणार आहे, त्याच्या हातात माझ्या नावाचं मंगळसूत्र असेल, सगळ्यांच्या हातात अक्षदा असतील आणि सनई चौघड्याचा आवाज सगळीकडे घुमेल. तुम्ही म्हणाला होता तसं बरोबर ना. ते गुरुजी हो म्हटले तेव्हाच काव्याच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसतं. आणि ते गुरुजी म्हणतात की मी सांगतो तसंच होतं. आणि ते गुरुजी म्हणतात की मी भाग्यांकित केलंय तसंच तुझ्या आणि पारच्या बाबतीत घडणार आहेत रम्या. आणि बघा हे असं ऐकल्यानंतर आता काव्याच्या पायाखालची जमीनच सरकून जाते. आणि इकडे आता ही रम्या थोडी ॲटिट्यूड मध्ये येते आणि ती म्हणते की धन्यवाद गुरुजी. आणि बघा तेवढ्यात आता फोन ठेवल्यानंतर इकडे आता काव्याच्या पुस्तकांचे पानं असे म्हणजे हवा खूप असते असं दाखवलेलं आहे की खूप पानं उडत आहे. आणि त्याचबरोबर तिकडं दूध सुद्धा ओतू जात असतं आणि हे रम्याचं लक्ष त्या दुधाकडे जातं. आणि आपण इकडे आता बघू की ही नंदिनी काय करते आहे ते. आता नंदिनी बघा जीवाच्या आठवणींमध्ये रमली आहे, कारण तो पुष्पगुच्छ जो आहेत ना
ना तो तिच्या हातात आलेला असतो आणि त्यालाच कुरवाळत कुरवाळत बसलेली असते. आणि ना तेवढ्याच जीवाचा आवाज येतो की गुलाब तुझ्या हातात खूप गोड दिसतो आहे नंदिनी. आणि तिला असं वाटतं की जीवा मध्ये आलेला आहे, म्हणून ती इकडे तिकडे बघते आणि म्हणते की जीवांचा आवाज, आणि म्हणते की जीवांचा आवाज कुठून आला. तिला असं वाटतं की तो बाल्कनी मध्ये पण आहेत का काय. जीवा म्हणतो की तुझा माझ्यावरचा राग हळूहळू कमी होतोय हे तुझ्याही लक्षात येत नाही. जीवा म्हणतो की आता ही रुसूबाईची भूमिका सोड आणि मस्त आता चकाचक बाईच्या भूमिकेत ये. नंदिनी म्हणते की अरे हा आवाज येतोय तरी कुठून. आणि बघा ती मनोमन म्हणते की वेडी आहेस का नंदिनी, अगं गुलाबातून कसं काय आवाज येईल. नंदिनी म्हणते की म्हणजे मला त्यांचा भास होतो आहेत का. आणि इकडे तिकडे जीवा आहेत की नाही हे बघत असते आणि ती खरंच गुलाबामधनं आवाज ऐकण्याचा प्रयत्न करते आणि बघा स्वतःच हसते आणि त्या गुलाबाच्या फुलांकडेच बघत असते. आणि इकडे मालिकेचं टायटल सॉन्ग तिच्या म्हणजे चालू असतं. ओ हात कुणाचा येईल हाती नाही कुठलाने, लग्नानंतर होईलच प्रेम. आणि त्याचबरोबर इकडे आपण बघतो की दूध उकळताना म्हणजे दूध उतू जाताना सुद्धा दाखवलेलं आहे. आणि इकडे रम्या म्हणते की बाप रे, गुरुजींनी सांगितल्या भविष्यवाणीला परफेक्ट संकेत म्हणजे दूध उतू जाणे. बघा प्रेक्षकांनो, इकडे आता रम्याच्या या बोलण्यावर काव्या मात्र खूप निराश आणि बिचारीला खूप म्हणजे खूप वाईट वाटत असतं. आणि ही रम्या म्हणते की अगं टायमिंग तर बघ काव्या. आणि बघा प्रेक्षकांनो, आपण पण बघतो की दूध खूप उतू गेलेलं असतं पण गॅस का बंद करत नाही माहित नाही. आता काव्या रम्या असं बोलल्यामुळे ती काहीच काहीच करू शकत नाही किंवा काही तिला उमजतही नाही. रम्या म्हणते की बाय द वे दूध उतू जाणं अशुभ म्हणजे वाईट अशुभ संकेत असतो हे तर माहिती आहे ना तुला. रम्या म्हणते की त्यामुळे हे जे काही प्रयत्न करते आहेस ना तू ते सगळे फेल होणार आहेत अगं. आणि इकडे काव्या म्हणते की नाही नाही, मी हे असं होऊ देणार नाही. काव्या म्हणते की रम्या हे असं होणारच नाहीये का. रम्या म्हणते की म्हणजे गुरुजींनीच ते सांगितलं ते सगळं खोटं आहे असं म्हणायचं आहेस का तुला. रम्या म्हणते की हे बघ मी तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगते 14 डिसेंबर 2024 रोजी गुरुजींनी सांगितल्या भविष्यवाणी नंतरच मामांना माइल्ड अटॅक आला होता. आणि बघा गुरुजी घरी आलेले असते तेव्हाच मानेने काकू सांगतात की मागच्या वर्षी यांची लाठीकाठीची स्पर्धा होती तेव्हा यांना माइल्ड अटॅक आला. आणि इकडे रम्या म्हणते की जीवाला आगीपासून धोका आहे हे पण मामींना गुरुजींनीच सांगितलं होतं. आणि बघा प्रेक्षकांनो, हे इकडे काव्याला आठवत असतं. आणि रम्या म्हणते की फार्म हाऊसवर जीवाबरोबर काय काय झालं हे मी तुला सांगायला नको नाही का. आणि बघा प्रेक्षकांनो, हे माहित नाही यांना की फार्म हाऊसवर ठीक आहे जेव्हा जीव पारच्या जीवावर बेतणार आहे हे सुद्धा गुरुजींनी तुला कॉलेजमध्ये येऊन सांगितलं होतं ना. आणि बघा हे सुद्धा काव्याला आठवत असतं की जेव्हा कॉलेजच्या लायब्ररीमध्ये आग लागते तेव्हा काव्याला वाचवण्यासाठी इकडे पार्थ तिला जातो. रम्या म्हणते की पुढे काय झालं हे आठवतंय ना तुला. आणि बघा तिला आठवतं ते गुरुजी म्हणाले की तू चक्रव्यूहात अडकली, मग मानेने दिलेल्या वचनात प्रवास खडतर आहे. मग इकडे गुरुजींना काव्या म्हणते की माझ्याच नशिबाचे भोग आहेत ना ते भोगेल मी. आणि ते गुरुजी म्हणतात की फक्त तुलाच नाही पार्थलाही भोगावे लागेल. आणि बघा पार्थच्या अंगावर म्हणजे पार्थ त्या आगीमध्ये अडकलेला असतो. हेच इकडे ही रम्या म्हणते की बाकी 16 डिसेंबर बद्दल न बोललेलंच बरं नाही का. आणि इतके सगळे पुरावे असताना सुद्धा गुरुजींनी सांगितलेल्या भविष्यानुसार माझं पारचं लग्न होणार आहे हे खोटं आहे असं वाटतंयस तुला. बघा काव्याला रडायला येतो. मग ही रम्या म्हणते की आता बघू काय झालं बघू. आणि रम्या म्हणते की फायनली आता हे सगळं तुला पटलं आहे. ती म्हणते की बरं ग्रेट, ऐक काव्या, तू आतापासूनच तुझ्या मनाची समजूत काढायला सुरुवात कर. नाही म्हणजे गुरुजींनी आपल्या डेस्टिनी मध्ये काय आहे हे आपल्याला आधीच सांगितलंय नाही का. मग उगेच पुढे जाऊन ते सगळं पुसायचं हा मूर्खपणा कशाला करायचा, नकोच करायला. म्हणजे पार्थ माझा झालेला आहेत ऑलरेडी असं समज. आणि बघा ही काव्या खूप शॉक मध्ये असते, ती काहीच बोलत नाही. रम्या म्हणते की बघ ना, वर्षाच्या सुरुवातीला जो पार्थ तुझ्या प्रेमात बुडालेला होता तो 2025 संपताना तुझा तिरस्कार करायला लागला ग. हे ऐकून प्रेक्षकांनो काव्याला खूप रडायला येतं. आणि रम्या म्हणते की हे तर सगळ्यात मोठं साईन आहे, पार्थ रम्याची वाट धरणार. बघा आता रम्याचं एवढं सगळं बोलणं ऐकून खरं
खरंच इकडे काव्याला खूप म्हणजे खूप वाईट वाटत असतं. ती बिचारी रडत असते आणि म्हणते की मी असं असं नाही होऊ देणार आणि तिची रम्या मजा बघत असते. काव्या म्हणते की तुझं आणि पारचं लग्न नाही नाही होऊ शकत. इकडे रम्या हसते आणि म्हणते की काव्या अगं मी काहीच नाही, हे सगळं युनिव्हर्स करणार आहे, मी नाही. आणि रम्या जोर जोरात हसते आणि रम्या हात वरती करते आणि म्हणते की रम्याच्या हातावर पारच्या नावाची मेहंदी लागणारच. आणि ही रम्या म्हणते की काव्या तू आज जशी नटलीस ना तशी छान माझ्या आणि पारच्या लग्नात सुद्धा नट ह. आणि इकडे ही रम्या काव्याला चिडवून किंवा टेन्शनमध्ये हे करून तिथून निघून जाते. इकडे काव्या म्हणते की नाही नाही गुरुजी म्हणतायत तसं काहीच खरं होणार नाही. इकडे काव्या बिचारी खूप घाबरते, त्यांचं त्यांचं भविष्य खरं ठरायला नको. इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. बघा प्रेक्षकांनो, आता आपण बघू की पुढील भागामध्ये काय दाखवलेलं आहे ते. आणि बघा आता हा जीवाचा व्लॉग. तो म्हणतो नमस्कार मित्रांनो, आज रात्री माझी कुल्फी होणार आहे. आणि हा व्लॉग नंदिनी सुद्धा बघत असते आणि तिच्या हातात ब्लँकेट देखील असतं. तो म्हणतो की ना शेकोटी ये ना गमेलं. तो म्हणतो की नशिबाचे भोग आहे तर ते भोगावेच लागतील. आणि इकडे आता बघा काव्याने जीवाला फोन केलेला असतो आणि बघा इकडे आता काव्याने